नमस्कार मित्रांनो, आजचे काही विचार. कर्म आणि मन दोन्ही वाहत्या पाण्यासारखे स्वच्छ ठेवा. मित्रांनो, तुमच्या मनात कुणाविषयी वाईट विचार येऊ देऊ नका. तुमचं मन आणि कर्म दोन्ही वाहत्या पाण्यासारखं स्वच्छ ठेवा. पुढचा सुविचार आहे, प्रेमात सर्व गोड बोलतात. प्रेमात सर्व गोड बोलतात, संसारात मात्र याउलट असतं. संसारात चटका व फटका सहन करावाच लागतं. बघा, प्रेमात सर्वजण गोड बोलतात, लक्षात ठेवा संसारामध्ये काय असतं, चटका व फटका असतो. पुढचा सुविचार आहे, मी एक दिवस नक्की यशस्वी होणार. मी एक दिवस नक्की यशस्वी होणार. आज नाही पण उद्या होणार. एक दिवशी यशस्वी मी नक्की होणार. एक दिवशी यशस्वी मी नक्की होणार. मित्रांनो, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असू द्या की तुम्हाला एक दिवशी नक्की कामयाबी मिळेल. पुढचा सुविचार आहे, जर अपयशी व्हायचे तुमच्याकडे हजार कारणं असतील तरी तुम्हाला एक यशस्वी व्हायचं कारण शोधावं लागेल. पुढचा सुविचार आहे मित्रांनो, कष्ट, लक्ष आणि जबाबदारी या तिन्हींची तुम्हाला जाणीव राहिली ना, शाळेच्याच काय तर जीवनाच्या परीक्षेतही अव्वल राहणार. पुढचा सुविचार आहे, जीवन अभिनेत्यासारखं जगायचं असतं. सुखात असो किंवा दुःखात. प्रत्येक रोल तनमन धनाने निभावावा लागतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अनुपम खेर सरांकडनं खूप काही शिकतो. कारण बघा त्यांच्या सूर्यवंशमचा रोल खूप वेगळा आहे, त्यांच्या रामलखनचा रोल वेगळा आहे, त्यांच्या मला वाटतं जुदाई पिक्चरचा रोल पहा तुम्ही, तो वेगळा आहे. म्हणजे त्यांचे प्रत्येक सिनेमा पहा, त्यांनी वेगवेगळे रोल केलेत. म्हणजे मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा रोल, तुम्ही भाऊ असाल, पती असाल, मित्र असाल, मुलगा असाल, मुलगी असाल किंवा अन्य कोणते नातं असो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला प्रत्येक नातं हसत खेळत जगायचं आहे. तुम्ही काय करता, कामावरचा ताण घरी आणतात, तसं नाही करायचं. घरी आल्यावर तुम्हाला एकदम सुखी राहायचं आहे, खुश राहायचं आहे, सगळ्यांना आनंदी ठेवायचं आहे. ते एक अनुपम खेरजी यांचे सगळे चित्रपट पहा, वेगवेगळे रोल भेटले, त्यांनी खूप तनमन ते रोल केलेत. मित्रांनो, असंच त्यांच्यासारखं एकदम आयुष्य आनंदी जगा. धन्यवाद.